वसा जनसेवेचा। शिक्षण विभाग शाळेत अत्याधुनिक सुविधांचा गाजवाजा करीत असला तरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक समस्या आहेत। देऊळगाव येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल व माध्यमिक उर्दू मराठी शाळेत शिक्षकांची रिक्त पदे, प्रयोगशाळा, शौचालयाचा अभाव, स्वच्छ पिण्याचा पाण्याचा वानवा आणि विद्युत पुरवठा व शाळेला संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून त्यांच्या शैक्षणिक नुकसानात भार पडले। परिणामी सदर समयासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे करण्यात येऊन 14 ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल व माध्यमिक उर्दू मराठी शाळेत गेल्या काही वर्षांपासून शिक्षक वर्ग कमी, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। याबाबत शासन प्रशासनाला अनेक वेळा कळवून देखील परिस्थिती जैसे ते अशीच आहे। प्रयोगशाळा, शौचालयाचा अभाव, स्वच्छ पिण्याचं पाणी, वाणवा आणि विद्युत पुरवठा व शाळेला संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे। वर्गात मुलं असतील, घंटा वाजेल, पण शिकवायला शिक्षक नसेल तर हा शिक्षणाचा बट्ट्याबोळ नाही काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। सरकारी शाळांना पटसंख्या आधीच कोसळली आहे। पालकांचा ओढा खासगी शासनाकडे वाढतोय, पण गरीब व वंचित पालकांना फी परवडणार नाही, मग त्यांच्या मुलांचं काय? एकीकडे शिक्षण विभागातून डिजिटल शाळा आणि सुविधांचा ढोल पिटणाऱ्या जातो, मात्र प्रत्यक्षात स्थिती काही औरत दिसते। ग्रामीण शाळा टिकड्या नाहीत तर गावांच्या सामाजिक व शैक्षणिक कणामोडे मुलं शिक्षणापासून वंचित राहतील, असा सूर आता पालक वर्गाकडून आवडला जात आहे। त्यामुळे शालेय प्रशासनाने याकडे लक्ष वेधून समस्या सोडवण्यासाठी तत्काळ पाऊल उचलावे, अन्यथा 14 ऑगस्ट पासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनावर रिजवान खान, उस्मान खान, नंदू लवंगे, अरबाज खान, बशीर खान, सय्यद इरफान खान, सय्यद अख्तर यांची स्वाक्षरी आहे। देऊळघाट येथे हायस्कूल, जिल्हा परिषद व मराठी शाळेत व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी गेल्या 4 ते 5 वर्षापासून शिक्षकांची कमतरता भासत आहे आणि स्वतः तिथं शिक्षक कमी आहे आणि विद्यार्थी जास्त आहे। तरी आम्ही आज सीओ साहेबांना निवेदन देऊन कळवलं, मागे सुद्धा 2-4 वेळेस आमच्या गावातील युवकांनी कळवलं, पण त्याच्यावर काही फरक पडला नाही। पण आज मी स्वतः येऊन या ठिकाणी निवेदन दिलं की साहेब, आमच्या इथं शिक्षकांची कमी आहे। तर सरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 2-4-8 दिवसामध्ये शिक्षक देतो आणि गावामध्ये त्यांना सांगितलं की शाळेला कंपाऊंड नाही आहे, शाळेची सुरक्षा खराब झाली, तिथं मुलींसाठी शौचालय नाही आहे, म्हणजे असे बाकीचे कॅमेरे वगैरे जे काय समजा शाळेच्या चोरीचे प्रमाण वाढले, तर अशा प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावे। सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 14 तारखेच्या आत आम्ही ते करून देतो। जर 14 तारखेच्या आत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बुलढाणा जिल्हा परिषद समोर आम्ही येत्या 14 तारखेला आंदोलन करणार आहे। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा।